ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा मिळत नसल्याच्या निषेधार्थ आज ठाकरे सेनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना काळे झेंडे दाखवून आंदोलन करण्यात येणार होतं। मात्र आंदोलनापूर्वीच पोलिसांनी शिवसेना उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांच्यासह पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं। शिवसेनेनं याचा तीव्र शब्दात निषेध केलाय। कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील खराब रस्ते, अन्य मूलभूत सुविधांकडे सत्ताधारी मंडळी दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात कार्यक्रमावेळी काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवण्यात येणार होता। मात्र आंदोलनापूर्वीच पोलिसांनी ठाकरे सेनेचे उपनेते संजय पवार आणि संपर्क प्रमुख विजय देवणे यांच्या घराजवळ मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करून पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांना ताब्यात घेतलं। सत्ताधारी मंडळींसह प्रशासन जनतेच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करतंय असा आरोप करत आंदोलन करण्यापूर्वी पोलीस बळाचा वापर करून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना अटक केल्याच्या घटनेचा पवार यांनी निषेध नोंदवला। बरं, आता असं चाललंय का? गेली 14 वर्ष आम्ही अनुभवतोय, गोरे गेले इंग्रजांनी काळे राहिले असं म्हणायचं का? आम्ही कुणी बोलायचं नाही, कुणी बघायचं नाही, कुणी ऐकायचं नाही, काय चाललंय इथं? बरं, आज आम्ही जाऊन तिथं काळे झेंडे दाखवणार होतो, पण आम्हाला माहिती आहे ना आज काय गोष्टी आहे। 15 ऑगस्ट आहे, आपल्याला स्वातंत्र्य दिन आहे, आम्हाला तेवढी अक्कल आहे ना, आम्ही भगवे झेंडे दाखवून तिथं आम्ही पालकमंत्र्यांचं आणि शासनाचं लक्ष वेधलं होतो। परंतु सकाळी 6 वाजल्यानंतर प्रत्येका दारात पोलीस प्रशासन आहे। म्हणजे आपण नुसतं म्हणतो ना हुकुमशाही वाटचाल झालेली आहे, लोकशाही गेली चुलीत अशा पद्धतीने काम चाललेलं यांचं आहे। आज आमची भूमिका आहे की पालकमंत्री बैठक लावून हा विषय सोडवायला पाहिजे। कमीत कमी कलेक्टर, आमचे महापालिका आयुक्त यांना सुद्धा एवढी सुद्धा ताकद नाही आहे ना लोकांना, म्हणून आम्ही ह्या प्रशासनाचा सरकार निषेध करतो। यावेळी पोलिसांनी उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, राजू यादव, पोपट दांगट, तानाजी आंग्रे, भीमराव पाटील, उदय सुतार, संजय जाधव, दिनेश साळुखे, आदित्य कराडे, विनोद खोत आदींना शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिलं।